हॅलो फ्रेंड्स, सध्या जर आपण बघितलं तर डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग ही आपल्या मेन्स एक्झाम मध्ये पण महत्वाची बनते. नेमकं डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग असतं काय? डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग मध्ये नेमके कोणते कोणते प्रकार विचारले जातात, काय काय विचारलं जातं, याबद्दल आजचा व्हिडिओ हा महत्वाचा बनणार आहे. डिटेलमध्ये बघून घ्या, सगळं काही कळेल. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग मध्ये बँकिंग एक्झाम मध्ये आपल्याला नेमकं काय विचारलं जातं, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात आणि याच्यामध्ये किती मार्कांसाठी आपल्याला क्वेश्चन्स असतात आणि नेमकं कशा पद्धतीची एक्झाम असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जे डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग असतं ते कसं असलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा सिंपल फॉर्मॅटिंग ठेवा. सिंपल फॉर्मॅट ठेवा, खूप त्याच्यामध्ये गजगज नसावी, एकदम क्लीन असावा फॉर्मॅट. सोबत झिरो एरर्स, ज्या पण एरर आहे तुमच्या डायरेक्टली एरर नसाव्या, एरर फ्री वाक्य असावे आणि हाय स्कोअर, चांगला स्कोअर मिळण्यासाठी आपण काम करावं. मग याच्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे जाणून घेऊया आता. सगळ्यात पहिल्यांदा स्टॉप इग्नोरिंग द डिसाइडिंग फॅक्टर्स. जे पण डिसाइडिंग फॅक्टर्स असतात बऱ्याचदा आपण त्यालाच इग्नोर करून टाकतो. कशा पद्धतीचे डिसाइडिंग फॅक्टर्स असतात. आता डिसाइडिंग फॅक्टर्स म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही टाईप करताय, एसे असतील किंवा लेटर्स असतील, मग यांना टाईप करत असताना काही फॅक्टर जे आहेत ते महत्वाचे आहेत. कोणते कोणते फॅक्टर आहे? 90% ऑफ युअर टाइम इज स्पेंट ऑन मॅथ अँड रिझनिंग. बऱ्याचदा आपण बघतो बराचसा वेळ आपण मॅथ आणि रिझनिंग साठी देतोय, पण या केसमध्ये 10% पेक्षा कमी वेळ हा इंग्लिश साठी मिळतो आणि इथंच आपली चूक होते. यामध्ये जर आपण बघितलं तर साधारण जर बघितलं तर हा 90% टाइम देऊन सुद्धा वेटेज तुम्हाला मार्कचं तेवढंच. जर मी म्हटलं याच्यात आउट ऑफ मार्क जरी तुम्ही मिळवले तरी सुद्धा जर इंग्लिशचा स्कोअर कमी असेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. कट ऑफ तर आपल्याला क्लिअर करावंच लागेल. मग हा 10% मॅक्झिमम मुलांना याच्यात इंटरेस्ट येतो म्हणून ह्या गोष्टी करतात आणि याचा परिणाम असा होतो की हे अभ्यास करताय, स्टडी करताय, याच्यातून यांचा ह्या सब्जेक्टचा रिझल्ट पण येतोय, पण ओव्हरऑल पेपर पास होण्यासाठी इंग्लिश सब्जेक्ट पण तेवढाच महत्वाचा आहे. इकडे सगळेजण इग्नोरन्स ठेवतात आणि म्हणून इथेच आपल्याला प्लस पॉईंट आहे. जर तुम्ही याच्यावरती काम केलं, याला पॉझिटिव्ह मध्ये आणलं आणि याला स्कोरिंग बनवलं तर ओव्हरऑल ऑटोमॅटिकली तुम्ही बाकीच्यांपेक्षा 4 पावलं पुढे राहणार आहात. म्हणजे जसं की बघा फॅक्ट काय, टोटल जर आपण बघितलं 25 मार्क्स आहे आयबीपीएस पीओ मध्ये आणि एसबीआय पीओ मध्ये 35 प्लस मार्क्स आहे. कशाला? फक्त डिस्क्रिप्टिव्ह सेक्शनला, जिथं आपल्याला कमीत कमी 20 प्लस मार्क्स जे आहेत ते घेता येऊ शकतात. आणि हा एक तुमचा एक्झाम मध्ये सिलेक्शनचा डिसाइडिंग फॅक्टर या ठिकाणी बनू शकतो. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा, मग बरेच जण एसे वगैरे लिहित असताना म्हणतात की त्याला पोएट्री वगैरे टाइप मध्ये लिहिलं पाहिजे. अजून भरपूर त्याला पोएटिक वर्ड्स वापरतात. थोडेसे अवघड वर्ड वापरले पाहिजे म्हणजे ते वाचणाऱ्याला इम्प्रेसिव्ह जातं. एकदम रॉंग आहे. दीज आर दी मिथ्स. या सगळ्या गोष्टी मिथ्स आहे, चुकीचं आहे. ऍक्च्युअल मध्ये रियालिटी मध्ये जेवढा इझी असेल, जेवढी लँग्वेज सोपी असेल तेवढं चांगलं आहे ना, बरोबर. आता इथं मॅन्युअली चेक करत असताना या पद्धतीनं, पण तुमचे जे काही डिस्क्रिप्टिव्हचे पेपर्स आहे हे चेक केले जातात कम्प्युटरद्वारे. मग ज्या कम्प्युटरवरती हे चेक केलं जाणार आहे, मग ह्याच्यामध्ये एआयचा पण वापर असतो. मग ह्याच्यात चेक करत असताना काही ठरलेले फॉर्मॅट ठरलेले पॅरेग्राफ्स असतील. प्रत्येक पॅरेग्राफ, तुमचा जो पॅरेग्राफ आहे मग तो प्रॉपर इंट्रोडक्शनचा असेल, मेन बॉडीचा असेल किंवा कन्क्लुजन वाला असेल, यांची प्रॉपरली प्लेसमेंट झालेली आहे का, प्रत्येक ठिकाणी जिथं जो पाहिजे तो पॅरेग्राफ टाकलेला आहे का, त्या पॅरेग्राफला खरंच जे फॅक्ट तुम्ही सांगतायत ते तिथे साजेसे आहेत का, हे या ठिकाणी चेक केलं जाईल. इथं तुम्हाला पहिल्यांदा पॅरेग्राफ जे आहेत ते तुमच्या प्रॉपर पोझिशनला आहे की नाही ते चेक केलं जाईल. दुसरं चेक केलं जाईल ग्रामर आहे का व्यवस्थित, तुम्ही सेंटेन्स मध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट ठेवलेलं आहे का, हा एक महत्वाचा असेल. सोबत ग्रामर चेक आणि याच्या सोबत अजून असेल स्पेल चेक वाला. म्हणजे ज्या वेळेस एआय थ्रू चेक केलं जाईल त्यावेळेस ग्रामरची, सेंटेन्सची अरेंजमेंट प्रॉपर आहेत का बघितलं जाईल. सोबत तुमच्या स्पेलिंग सुद्धा बघितलं जाईल आणि तुम्ही जे काही रायटिंग करताय याच्यामध्ये लॉजिकल सेन्स आहे का, प्रॉपरली फ्लो मेंटेन आहे का, हे सुद्धा बघितलं जाणार आहे. बऱ्याचदा मॅन्युअली चेक करताना असं व्हायचं की जो काही चेक करणार आहे त्याची मेंटॅलिटी काय किंवा लिहित असताना तुमची मेंटॅलिटी काय यानुसार फरक व्हायचे. पण इकडे जर आपण बघितलं तर विशेष करून यामध्ये तुमचा फ्लो पण चेक केला जाणार आहे. कारण काय, कम्प्युटर बेस्ड, बरोबर. आणि मग याच्यामध्ये एकतर फॉर्मॅट तुमचा प्रॉपर असला पाहिजे, सोबत ग्रामर असलं पाहिजे, एरर फ्री असलं पाहिजे आणि फ्लो जो आहे तो प्रॉपरली मेंटेन असला पाहिजे. मग ह्या सगळ्यांवरती उपाय काय? सगळ्यात पहिल्यांदा फॉर्मॅटसाठी एक ठरलेला फॉर्मॅट मी तुम्हाला सांगेल, तोच फॉर्मॅट परमनंट ठेवा. असे काही वाक्य सांगेल,
कोणता पण एसे आला तरी तिकडे तेच वापरता येईल. असं एक लेटर सांगल जिथं कोणतं पण लेटर आलं तरी त्याच फॉर्मॅटला आपल्याला वापरता येईल. सो असा एसेचा असेल किंवा लेटरचा असेल एक स्पेसिफिक फॉर्मॅट मी तुम्हाला सांगून देईल. हा आपला प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न, ग्रामर चेक करायचं आहे किंवा स्पेल चेक करायचं आहे, याची प्रॅक्टिस तुम्हाला खूप जास्त करणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही स्टेटमेंट वापरून बघाल, जेवढे तुम्ही लिहिणार त्यानुसार टाईप करून बघणार, त्यानुसार तुम्हाला क्लिअर होत जाईल की तुमच्या चुका किती होत आहेत. हळूहळू त्या चुकांना काय करायचं आहे, कमी करायचं आहे. मग हे करेक्ट करणं किंवा कमी जास्त करणं ह्यांच्याशी रिलेटेड तुम्हाला गरज पडेल ती प्रॅक्टिसची. मग या प्रॅक्टिससाठी आपण काय करतोय काय नाही त्याच्यासाठी पण काही बोलूयात पुढे. ठीक आहे. यानंतर मी जर म्हटलं समजा थोडक्यात ह्या पद्धतीने दुसरा एक मुद्दा आणि तिसरा, फ्लो जर मेंटेन ठेवायचा असेल तर काय करावं लागेल, डेली प्रॅक्टिस करावं लागेल. डेली प्रॅक्टिस करायची आहे. वेगवेगळ्या टाईपचे जे काही एसेज असतील ते तुम्हाला इंग्लिश ट्विटरला आपल्या टेलिग्रामला हे सगळे भेटत राहतील. ह्यांच्या बेसवरती तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर एक एसे जो आहे तो लिहून बघू शकता. ठीक आहे. मग आता जर मी म्हटलं समजा फॉर्मॅट जसं मी म्हटलं होतं, मग लेटरचा एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. मग लेटरचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे, ह्या पद्धतीचा लेटरचा फॉर्मॅट असला पाहिजे. इकडे सगळ्यात वरती लेफ्ट साईडला सगळ्यात वरती सेंडरचा ऍड्रेस म्हणजे तुमचा ऍड्रेस, त्याच्यानंतर एक्झॅक्ट डेट येईल. डेट आल्यानंतर जे एक लाईन सोडून मग इथं टू कॉमा द रिसिव्हर जो कोणी असेल, टू द एडिटर असेल, टू द मॅनेजर असेल, टू द बँक मॅनेजर असेल, जे काय असेल ते इथे. इथून पुढे सुरू होतो आपलं मग सब्जेक्ट. मग सब्जेक्ट लाईन इट शुड बी वन सिंगल लाईन अँड द सब्जेक्ट लाईन शुड बी अंडरलाईन. ठीक आहे. मग हा आपल्याला हायलाईट झाला पाहिजे अशा पद्धतीचा सब्जेक्ट असतो, म्हणून हा कोर या ठिकाणी येईल. थोडंसं पॅरा ज्यावेळेस आपण चेंज करतो त्या टाईपमध्ये सब्जेक्ट लाईन येईल. त्याच्यानंतर ही सब्जेक्ट लाईन झाली तर परत एकदा सॅल्युटेशन येईल, डिअर सर, रिस्पेक्टेड सर, व्हॉट एव्हर. त्याच्यानंतर 3 शॉर्ट पॅराग्राफ. मग 3 शॉर्ट पॅरामध्ये पहिला इंट्रोड्यूस इश्यू, माय नेम इज सो अँड सो, आय एम, जर मी म्हणलं समजा कस्टमर ऑफ युअर बँक, मग तुमचा अकाउंट नंबर जो असेल तो XYZ जे काय असेल, आणि माझा प्रॉब्लेम असा आहे की मला सध्या ह्या अकाउंटला सध्या होल्ड करण्यात आलेलं आहे. मग हा इंट्रोड्यूस इश्यू. सेकंड वन, गिव्ह डिटेल्स. मग प्रॉब्लेम बद्दल पूर्ण डिटेल द्यायच्या. आणि मग शेवटी आय रिक्वेस्ट, आय हंबली रिक्वेस्ट. मग त्या रिक्वेस्ट मध्ये तुम्ही जे काय आहे ते सांगू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचं साइन ऑफ करणं, म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्हाला युअर्स फेथफुल, ट्रूली वगैरे असे जे शब्द आहेत ते तुम्हाला वापरायचे. मग इथं फेथफुल वापरायचं का फेथफुली वापरायचं याच्याबद्दल लई भांडणं आहे. मी असं म्हणाल हे दोन्ही वापरू नका, सरळ सरळ तो वापरा युअर्स ट्रूली. ईमेल रायटिंग मध्ये हा शब्द वापरला जातो, मग तो इकडे पण वापरायला काही हरकत नाही, कारण बऱ्यापैकी लेटर्स ऑफलाईन करण्यापेक्षा ऑनलाईनच जात आहेत. मग या हिशोबाने युअर्स ट्रूली सगळ्यात बेस्ट. आता येतो महत्वाचा मुद्दा रिलेटेड टू एसे. मग एसेला 5 स्टेप मध्ये आपण डिवाइड करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा प्लॅन फॉर 2 मिनिट्स. पहिले 2 मिनिटं विचार करा, व्यवस्थित शार्पन करून घ्या माइंडला, तुम्हाला नेमकं करायचं काय. डायरेक्ट एसीचा टॉपिक भेटला आणि दरदर टाईप करायला लागले असं करू नका. यू विल गेट चॉईस. 2 किंवा 3 एसे मिळतील, त्यांच्यापैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. मग हे करत असताना थोडंसं तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ घ्यायचा आहे, आणि या 2 मिनिटांच्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पर्टिक्युलर कोणत्या टॉपिक बद्दल तुम्हाला काय काय नॉलेज आहे आणि कशाबद्दल तुम्ही चांगलं एक्सप्रेस करू शकता हे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, विचार करायचा आहे. नंतर इंट्रोडक्शन लिहायची आहे, 2 ते 3 लाईन टाईप करा मेन टॉपिक बद्दल. ते टाईप करता करता तुम्हाला सुचणार आहे की पुढे काय लिहायला पाहिजे असं, बरोबर. आणि म्हणून या पद्धतीने नंतर बॉडी पॅराग्राफ, राईट 2 सॉलिड पॉइंट्स अबाउट कॉजेस अँड गुड थिंग्स. म्हणजे त्या प्रत्येक टॉपिक जो असेल त्याच्या प्रॉज बद्दल, चांगल्याबद्दल, पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल, त्याच्याबद्दल 2 स्ट्रॉंग पॉइंट मांडा. ठीक आहे. हे स्ट्रॉंग 2 पॉइंट झाल्यानंतर 2 त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स जे असतील त्यांच्याबद्दल बोला. आणि फायनली शेवटच्या पार्टमध्ये कन्क्लुजन करा. मग ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा तर काय काय बनल, सगळ्यात पहिल्यांदा बनल इंट्रो. या इंट्रो मध्ये टॉपिकशी रिलेटेड काही कोट, स्लोगन असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता. सोबतच सेकंड जर मी म्हटलं समजा, सेकंड पार्ट मेन बॉडी. मग मेन बॉडी शुड कन्सिस्ट ऑफ ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॅक्ट्स जे असतात किंवा फिगर्स जे असतील यांच्यामध्ये कंपल्सरी मी म्हणाल जो टॉपिक आहे, समजा टॉपिक दिलेला आहे तुम्हाला फायनान्शियल इन्क्लुजन, मग फायनान्शियल इन्क्लुजनशी रिलेटेड ते शब्द जास्तीत जास्त वेळेस रिपीट झाले पाहिजे. लाईक फायनान्स, फायनान्शियल, इन्क्लुजन, ॲडिशन ऑफ एव्हरीवन, इंटिग्रेशन,
असे जे शब्द आहेत, कारण ज्या वेळेस एआय चेक करणार आहे त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड टर्म्स जे असतात त्यांना ते लवकर काय करेल, कॅच करेल आणि त्याने स्कोअर तुमचा जो आहे तो बूस्ट करेल. म्हणून तो पण एक थोडासा पॉईंट याच्यामध्ये विचारात घ्या. मग इथं पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील, सोबत सोबत तिसरा शेवटचा पार्ट जो असेल त्याच्यामध्ये कन्क्लुजन वाला पार्ट लिहून टाका. ठीक आहे. मग या पद्धतीने तुमचा एसे जो आहे तो बऱ्यापैकी चांगला तयार होईल. मग सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला पेन पेपर घेऊन मग प्रॅक्टिस करा. पहिले 2-3 दिवस लिहिता येत आहे का, विचार फ्लो मध्ये येत आहेत का प्रॉपरली, याची सवय आत्तापासून करा. तर मग फ्री झाल्यानंतर बघू, नंतर ठरवू, नंतर नाही, आत्तापासून तयारीला लागा. ठीक आहे. यानंतर जर मी म्हटलं समजा पुढे आलो, पुढे आल्यानंतर काय करायचं आहे, हा हे बघा, हे बरेच जण करतात, हे करू नका. काय, ट्राय टू यूज हार्ड वर्ड्स लाईक फ्लॅबरगॅस्टेड. ठीक आहे. मग फ्लॅबरगॅस्टेड वगैरे असे शब्द वापरण्यापेक्षा अमेज म्हणा, सरप्राईज म्हणा, या टाईप मध्ये चालेल. हार्ड वर्ड्स, डिफिकल्ट वर्ड्स जे असतील त्यांना शक्यतो टाळा, सोपे सोपे वर्ड्स वापरा. प्रॅक्टिस टायपिंग ऑन अ मोबाईल फोन और लॅपटॉप. टाईप करण्याची सवय, मी म्हणेन मोबाईल फोन पण नको, तुमची चॅटिंगची भरपूर प्रॅक्टिस असेल, पण मोबाईल फोनपेक्षा पण मी म्हणेल कशावर प्रॅक्टिस करा, एकतर लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल त्यावरती, त्याच्या कीबोर्डवरती प्रॅक्टिस करा, कारण तीच प्रॅक्टिस तुम्हाला ऍक्च्युअल असणार आहे. राईट वे अबो ऑर बिलो द वर्ड लिमिट. आणि जेवढे वर्ड्स आहेत 250 आहे त्याच्यापेक्षा 250च्या ऐवजी 260 लिहा किंवा 240 लिहा, अशा पद्धतीने लिहा की ते इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे. मग हार्ड वर्डच्या ऐवजी सिंपल वर्ड्स वापरा. डेस्कटॉप कीबोर्ड वरती वापरा, याच्यामध्ये हेवी कीबोर्ड वापरा. याच्यामध्ये बरेच जण प्रॅक्टिस करत असताना मोबाईल फोनवरती किंवा लॅपटॉप वरती करण्यापेक्षा मी म्हणाल हार्ड कीबोर्ड जे असतात त्यांच्यावरती आपण केली पाहिजे. तरी तुम्ही लॅपटॉपवर प्रॅक्टिस केली, त्याला कीबोर्ड वेगळं घ्या, जे हार्ड असतं, रफ असतं, ते वाला कीबोर्ड वापरा. स्टे एक्झॅक्टली इन द स्वीट स्पॉट. आता हे स्वीट स्पॉट काय असतात, म्हणजे 250 वर्ड्स आपल्याला सांगितलेले आहे, तर मग 240 वर्ड्स मध्ये लिहा किंवा 260 वर्ड्स मध्ये लिहा. त्याच्यापेक्षा कमी पण असेल तर 10 वर्ड्स कमी किंवा 10 वर्ड्स जास्त, याच्या जवळपास आपल्याला राहणं जे आहे ते खूप जास्त कंपल्सरी आहे. सो ह्या पद्धतीने जर तुम्ही एसे लिहिताय, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगला स्कोअर जो आहे, कारण कंटेंट जे आहे ते क्रंची कंटेंट जे असेल ते ओढलं जाईल, ज्या रिलेटेड टर्म्स असतात त्या ओढल्या जातील आणि या माध्यमातून तुमचा स्कोअर चांगला येईल. हा राज भरपूर लोकांनी आजमावलेला आहे आणि स्कोअर खूप चांगले पण मिळालेले आहेत. त्यामुळं या पद्धतीने जाऊ. एक्झाम साठी जो रफ कीबोर्ड असतो या पद्धतीचा असतो, अशा टाईपचे कीबोर्ड जे आहेत ते स्पेसिफिक वापरा. यानंतर समजा मी म्हटलं इम्पॉर्टंट एसे टॉपिक्स 2026 साठी मेनली कोणकोणते बनू शकतात, ए, बी आणि सी असे 3 टॉपिक आहे. थीम 1 बँकिंग आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, एआय इन द बँकिंग सेक्टर, द डिजिटल रुपी, सायबर सिक्युरिटी थ्रेट्स इन यूपीआय. या 3 टॉपिकशी रिलेटेड फायनान्शियल टॉपिक जे आहेत ते बनू शकतात. दुसरी थीम येऊ शकते सोशल इश्यूजशी रिलेटेड, वुमन वर्किंग इन रुरल एरियाज, कशा पद्धतीने वर्किंग वुमन आहेत, हाऊ सोशल मीडिया चेंजेस द यूथ मेंटल हेल्थ. आणि तिसरं एन्व्हायरमेंट रिलेटेड, ग्रीन बँकिंग अँड रिन्युएबल एनर्जी, हाऊ क्लायमेट चेंज हर्ट्स फार्मिंग. ह्या पद्धतीच्या ज्या आहेत त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. आता यातला कोणता पण आपण एक घेतला आणि त्याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर याच्यासाठीचं थोडंफार नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. सिंपल मी म्हटलं कोणती पण एक घ्यायची, आपल्याला कन्सिडर करा एक टॉपिक घ्यायचा आहे. समजा मी म्हटलं एन्व्हायरमेंट बद्दल घ्यायचंय, समजा एन्व्हायरमेंट बद्दल विचारलं, ग्रीन बँकिंग अँड रिन्युएबल एनर्जी, हाऊ क्लायमेट चेंज हर्ट्स फार्मिंग. क्लायमेट चेंज हर्ट्स फार्मिंग भरपूर काही बोलण्यासारखे, ऍग्रीवाले तर भरपूर बोलू शकतात, लिहू शकतात. क्लायमेट चेंज मुळे काय काय झालं, पिकांची इरेग्युलॅरिटी असत, क्रॉप जे आहे ते प्रॉपर जे व्हायचं समजा पहिले ते नाही होते, राईट. याच्या सोबत सोबत अजून काय सांगू शकता, हे मी जनरल तुमच्याकडे असलेलं जे नॉलेज आहे त्याबद्दल बोलतोय, त्या गोष्टी तिथं मेन्शन केल्या पाहिजे. अलॉंग विथ दिस मी जर म्हटलं समजा डेटा मायनिंग असेल किंवा हाऊ डेटा मायनिंग इज हर्टिंग द इकॉलॉजी ऑर एन्व्हायरमेंट, मग ह्याच्याशी रिलेटेड म्हटलं तर डेटा सेंटर्स वाला मुद्दा आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त पाणी लागणार आहे, वॉटर लागणार आहे आणि ते प्युरिफाईड वॉटर जे आहे ते लागणार आहे. या सगळ्यांमुळं इथं प्यायला पाणी नाहीये आणि डेटा सेंटर चालू केल्यानंतर ते रन करायला किती पाणी लागेल. सो यामुळं सगळ्यांनाच हे हार्मफुल असणार आहे असं आपण सांगू शकतो. तो हा स्ट्रॉंग निगेटिव्ह पॉईंट झाला, पण स्ट्रॉंग पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे ना, बाकीच्या सगळ्या देशांपेक्षा आपण त्यामध्ये पुढे असू, राईट. सो ह्या टाईप मध्ये तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही मेन्शन करताय त्यावेळेस दोन्ही पण गोष्टी ज्या आहेत त्या पॅरलली चालल्या पाहिजे. ठीक आहे. सो ह्या काही मुद्दे आहेत या गोष्टींबद्दल. पुढे मग सगळ्यात चांगलं वेल स्ट्रक्चर मॅक्झिमम स्कोअर जर तुम्हाला करायचा असेल तर सगळ्यात चांगला मुद्दा काय आहे, परफेक्ट फॉर्मॅट असला पाहिजे लेटर आणि एसेचा, सिंपल वर्ड्स असले पाहिजे, झिरो स्पेलिंग एरर
आणि एक्झॅक्ट वर्ड्स असले पाहिजे. जवळपास 250 वर्ड्स जर एसे साठी लागतील तर वी शुड बी इन स्वीट स्पॉट लाईक 240 अँड 260 यांच्या दरम्यान आपण कुठेतरी असलं पाहिजे. ठीक आहे. जर हे केलं तर 20+ मार्क्स यायला आपल्याला काहीही लागणार नाही. ठीक आहे. सो एवढ्या महत्वाच्या गोष्टी याच्या ठिकाणी होत्या. मग आता इथून पुढे आपला ऍक्शन प्लॅन काय बनेल? आपला ऍक्शन प्लॅन एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा टाइप 1 लेटर अँड 1 एसे एव्हरी अल्टरनेट डे. एक दिवस लेटर, दुसऱ्या दिवशी एसे, एक दिवस लेटर, एक दिवस एसे, ह्या टाइप मध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. हे सगळे तुम्हाला भेटतील. इंग्लिश पिटारा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती डेली तुम्हाला एक लेटर असेल किंवा एसे असेल हे रोजच्या रोज भेटल, ज्याची प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी करायची आहे. यूज अ हेवी डेस्कटॉप कीबोर्ड. नेव्हर यूज स्पेल चेक. स्पेल चेक ऑफ ठेवून, ऑन करू नका, ते ऑफ ठेवायचं आणि त्याच्यासोबत डेस्कटॉप कीबोर्ड जे असतात त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. टाइम, सेट अ स्ट्रिक्ट टायमर फॉर 30 मिनिट्स. 30 मिनिटाचा टायमर लावायचा आणि त्याच्यामध्येच टाईप करायचं आहे. आणि स्टडी हॅबिट, डेली न्यूज वाचा. हाऊ रायटर्स बिल्ड सिंपल नीट पॅराग्राफ्स. त्यांनी कसे पॅराग्राफ्स अरेंज केलेले असतात ते थोडंसं बघा. याच्यासाठी 2 गोष्टी मी कंपल्सरी सांगाल. आपल्या सध्या 2 पीडीएफ येत आहे. एक येते द हिंदू एडिटोरियलची पीडीएफ इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनल वरती. सध्या रोज सकाळी एक डेली एडिटोरियलची जी आपली पीडीएफ आहे द हिंदू वाली, ती एक पीडीएफ येते. अलॉंग विथ दिस याच्या सोबतच कालपासून आपण एक जीके डेली बुस्टर चालू केले, ज्याच्यामध्ये टॉप 10 करंट अफेअर्सच्या न्यूज सुद्धा येत आहेत. बरोबर. मग ह्या न्यूज ज्या असतील, ह्या न्यूज कशा पद्धतीने कंपाईल केल्या जात आहेत, त्याची वर्डिंग नेमकी कशी आहे, ह्या दोन्ही गोष्टी रोजच्या रोज तुम्हाला वाचायच्या आहे. याला हार्डली नॉट मोर दॅन 30 मिनिट्स, 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. एवढं तुम्हाला रीड करायचं आहे. ते रीड केल्यानंतर याचे 2 फायदे आहेत. सिंपल नीट पॅराग्राफ कसा लिहिला जातो ते तुम्हाला कळेल. आणि सेकंड थिंग, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. ज्या नॉलेजच्या भरीमुळे काय होईल, जेव्हा एसे येतोय त्यामध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी माहिती तुमच्याकडे असेल ना. लँग्वेज डझंट मॅटर. पहिले तुम्हाला ते नॉलेज असणं गरजेचं आहे, मग तुम्ही त्याला एक्सप्रेस करू शकता. राईट. आणि म्हणून थोडीशी काळजी आपल्याला तिथे घेणं गरजेची आहे. आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन जर तुम्ही मेंटेन केली तर तुम्हाला 20+ मार्क्स मिळवणं आउट ऑफ 25 हे अवघड नाही आहे. चला तर आताच तयारीला लागा. आणि उद्यापासूनच ह्या एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग वाल्या पार्टला जे आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत. लवकरात लवकर स्टार्ट करणार आहोत. तुम्ही तयार राहा. पटपट रोजच्या रोज प्रॅक्टिस करून तेवढे तुम्ही शेअर करायचे, सो दॅट तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. सो इथपर्यंत होत्या काही गोष्टी. अजून याच्याबद्दल काही वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याबद्दल पण डिटेलमध्ये आपण एखादा व्हिडिओ बनवूया. चालेल. चलो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.